नाही थांबा थांबा. भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर उपाख्य लता दीदींच्या जाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात जी पोकळी आणि वेदना उत्पन्न झाली आहे तिचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. 8 दशकाहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वरवर्षा करत, त्यांना भिजवीत, तृप्त करत, शांत करत चाललेला हा स्वर आता तो आनंद घन बरसणार नाही. लताजींचं जीवन हे शुचिता आणि साधनेची तपस्या यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. संगीताच्या क्षेत्रातली त्यांची साधना आणि 8 दशकांच्या वर गायन केल्यानंतर विश्वमान्यता मिळाल्यावरचं सुद्धा प्रत्येक गाण्याच्या तयारी करता एक एक बारीक गोष्ट त्याचा अभ्यास करून त्यांचं गाणं हे तर सगळ्यांना माहिती आहे. संगीतातली त्यांची साधना ही पुष्कळांना माहिती आहे. परंतु त्यांचं जीवनच एकूण सर्वांगीण दृष्टीने पवित्रतेचं आणि तपस्येचं जीवन होतं. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि व्यावसायिक जीवनामध्ये हा परिश्रमांचा आणि तपस्येचा आदर्श त्यांनी उभा केला आणि एक सार्थक आणि यशस्वी दोन्ही अंगांनी चांगलं जीवन आपल्यासमोर आपल्या जीवनातून तपस्येतून उभं केलं. त्यांच्या स्वरांच्या रूपाने ते अमर राहतील, पण पार्थिव रूपाने प्रत्यक्ष त्यांच्या त्या गातायत असं दृश्य ऐकणं आणि पाहणं या दृष्टीने आणि आपण एका अनुभवाला पारखे झालो. त्यांच्या त्या पवित्र स्मृतीला मी माझ्यातर्फे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वर